नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत सगळ्यांचं स्वागत. नवी मुंबई महापालिकेची 620 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 28 तारखेला फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे. 11 मे पर्यंत फॉर्म भरायचे आहेत. जवळजवळ एक 10-12 दिवस झालेत फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होऊन. आतापर्यंत किती अर्ज आलेत याची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची आहे. अर्जांची संख्या आतापर्यंतच्या जाणून घ्यायची आहे. तुम्ही फॉर्म भरलाय का? भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या. फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ देखील आपण याच आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला घेतलेला आहे. तो व्हिडिओ एकदा बघा आणि मग फॉर्म भरा, जेणेकरून फॉर्म भरताना कुठलीही चूक होणार नाही. चला तर मग आजची अपडेट जाणून घेण्याच्या अगोदर एक महत्त्वाची माहिती सांगतो. या महानगरपालिका भरतीसाठी आपण एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध केलेली आहे. या बॅचमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे. टेस्ट सिरीज आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहेत. 1 वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहता येईल, कुठल्याही महानगरपालिकेसाठी ही बॅच चालणार आहे. इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा. ही आहे आपली नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात. पदं आहेत 620. आता थोडक्यात नेमकी पदं कोणती कोणती आहेत एकदम फास्ट आढावा घेऊया आपण. बायोमेडिकल इंजिनिअरिंगचं पद आहे, कनिष्ठ अभियंता आहे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आहे, उद्यान अधीक्षक आहे, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट, स्टाफ नर्स आहे, डायलिसिस तंत्रज्ञ आहे, सांख्यिकी सहाय्यक आहे. त्याच पद्धतीनं ECG तंत्रज्ञ आहे, CSSD तंत्रज्ञ आहे, आहार तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा सहाय्यक, औषध निर्माता, आरोग्य सहाय्यक, बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक, पशु धन पर्यवेक्षक, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आहे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप आहे. त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप, त्यानंतर शस्त्रक्रिया सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, वायरमन, ध्वनिचालक, उद्यान सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, लेखालिपिक, शवविच्छेदन मदतनीस, कक्ष सेविका अर्थात आया आणि कक्ष सेवक वाढवाय यांची अशी एकूण वेगवेगळे 30 संवर्ग आहेत. एकूण पदं आहेत 620. चला तर मग वृत्तपत्राने दिलेली बातमी आपण पाहूया. किती अर्ज आलेले आहेत. लोकसत्ता वृत्तपत्राची ही आजची बातमी आहे. संपूर्ण पेपरमध्ये पुन्हा तीच माहिती दिलेली आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जाहिरात आहे. गट क आणि गट ड पदांसाठी 620 पदं आहेत. 28 मार्च पासून फॉर्म सुरू झालाय आणि 8 दिवसामध्ये किती फॉर्म आले त्याची ही माहिती आणि ते कोणते कोणते पद आहेत हे सगळं दिलेलं आहे. आता महत्त्वाची अपडेट फक्त आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी 25,000 उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे आतापर्यंत. स्पष्टपणे या ठिकाणी हेडिंगच आहे. या 10 दिवसामध्ये 10 ते 12 दिवसामध्ये 25,000 मुलांनी नोंदणी केलेली आहे, हे लक्षात घ्या. आता पुढे बघा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी 28 मार्च रोजी सुरू करण्यात आली असून आठवडाभरात 25,000हून अधिक जणांनी नोंदणी केलेली आहे. तसेच 3500 पेक्षा अधिक जणांनी ऑनलाईन परीक्षा शुल्कही भरले आहेत. म्हणजेच हे लक्षात घ्या, 25,000 प्लस मुलांनी काय केली आहे, नोंदणी केलेली आहे, ऍप्लिकेशन केलेलं आहे. त्यापैकी ऍक्च्युअल मध्ये फी किती मुलांनी भरलेली आहे तर 3,500पेक्षा जास्त मुलांनी या ठिकाणी फी भरलेली आहे. बाकीच्या मुले आता परीक्षा शुल्क भरतील. आता पुढे काय म्हटलंय बघा, ही माहिती कोण देतंय? शरद पवार, जे उपायुक्त आहेत प्रशासन विभाग नवी मुंबई महानगरपालिकेचे, ते म्हणतायत की पालिकेच्या भरतीसाठी 1 लाखापेक्षा अधिक उमेदवार सहभागी होतील अशी शक्यता आहे. म्हणजेच टोटल 1 लाख प्लस फॉर्म येण्याची शक्यता आहे या नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी. फॉर्म भरायला 1,000 रुपये शुल्क लागत आहे ओपनसाठी आणि बाकी सगळ्यांना 900 रुपये लागणार आहेत. ही एक अपडेट आपल्याला जाणून घ्यायची होती नवी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनं. आता या परीक्षेला कुठल्याही सरळ सेवेला जो अभ्यासक्रम असतो तोच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमापन, GK GS हा सिलेबस आहे. आणि जे टेक्निकलच्या पदं आहेत त्या टेक्निकलच्या पदांना पदाशी निगडित प्रश्न सुद्धा विचारले जाणार आहेत. या परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची मुदत या फॉर्मसाठी 28 तारखेला चालू झाली आहे. 11 मे ही शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल किंवा येणारी कोल्हापूर महापालिका असेल, सांगली महापालिका असेल, छत्रपती संभाजीनगर महापालिका, नाशिक महापालिका, अनेक महापालिकांच्या जाहिराती आता येत आहेत पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये, तेव्हा तयारी जोरदार चालू ठेवा. सगळ्या परीक्षांचे फॉर्म आपण शक्यतो भरलेच पाहिजे. कारण आता मला मान्य आहे फी खूप जास्त आहे TCS IBPS ची, पण आता सध्या आपल्या हातात काही दुसरा ऑप्शन नाही. त्यामुळे आपण थोडीशी बचत करून फी सगळी भरून फॉर्म भरा, जेणेकरून आपण अभ्यास करून कुठल्या ना कुठल्या महापालिकेत किंवा कुठल्या ना कुठल्या विभागात आपलं सिलेक्शन हे झालं पाहिजे. यासाठी जोरदार तयारी करा. ही तयारी करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या बॅचमध्ये संपूर्ण सिलेबस आहे नॉन टेक्निकलचा, अर्थात मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित बुद्धिमापन चाचणी आणि GK GS चा. इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे.
PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि बॅच 1 वर्षापर्यंत कितीही वेळा पाहण्याची सुविधा आहे. ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे इग्नाइट अकॅडमीचा आणि बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला 88 88 25 61 17 या नंबरला संपर्क करायचा आहे. आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामची अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही जे हे चॅनल पाहता इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल, ते आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थांबूया. धन्यवाद.